अखेर भास्कर जाधवांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडलाय। भास्कर जाधवांनी आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव केल्यामुळे ठाकरे गटाची चिंता काहीशी कमी झाली आहे। कोकणातल्या एकमेव आमदाराची मनधरणी करण्यात ठाकरे गटाला यश आलंय। भास्कर जाधवांच्या वादग्रस्त विधानामुळे सुरू झालेलं नाराजी नाट्य अखेर कसं संपलं, पाहूया एक रिपोर्ट। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडलाय। माझ्या क्षमतेप्रमाणे संधी मिळाली नाही अशी खंत जाधवांनी बोलून दाखवली होती। मात्र आता त्याच शब्दांची फिरवाफिरव करत जाधवांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय। त्या वेळेला हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष, शिवसेना नेते कैलासवासी मनोहर जोशी सरांना माझ्या देखत असे अनेक वेळा बाळासाहेब बोललेले आहेत। बरं का पंत, ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा। ह्या पोराला जर तुम्ही महाराष्ट्रात फिरवलात तर ग्रामीण भागातला तळागाळातला माणूस हा आपल्या पक्षाला जोडला जाईल। ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा। शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद मला लाभले, नंतर मला पवार साहेबांचे आशीर्वाद लाभले। महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे। महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही, पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं। आजही हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आबादित आहे, शाबूत आहे। ती पुण्याई फळाला यावी म्हणून आम्हाला कष्ट करावे लागतील, आम्हाला मेहनत घ्यावी लागेल, आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील। अशी भूमिका मांडणं म्हणजे ही पक्षविरोधी भूमिका असेल असं मला वाटत नाही। एवढाच मला खुलासा करायचा होता आणि म्हणून जे मी बोललो नाही किंवा जे बोललो ते बाजूला ठेवलं गेलं आणि जे मी बोललो नाही त्याचा अन्वयार्थ काढला। मी सांगतो तेच की जसं मी सांगितलं की मला पक्षानं संधी दिली नाही असं नाही, तर ते माझं दुर्दैव आहे असं मी म्हणालो। दुर्दैव आहे, पक्षानं संधी दिली नाही असा माझा शब्दप्रयोग जर असेल तर तो प्रसिद्ध करा। मी माझा शब्द मागे घेईन, पण मला माहित आहे मी खोटं बोलत नाही, त्यामुळे मी जे बोललो ते बोललो आणि नाही ते नाही। कोकणचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर राजन साळवी शिंदे गटाच्या बोटीवर सवार झाले। अशातच भास्कर जाधवांच्या नाराजी नाट्यामुळे ठाकरे गटाची चिंता चांगलीच वाढली। त्यामुळे वरिष्ठांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र नाराजी नाट्यावर पडदा टाकताना भास्कर जाधव नाराज नसल्याचं राऊतांनी ठामपणे सांगितलं। बघा, भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली। तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात। कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत। त्यांच्या कुटुंबात लग्न आहे, बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत। त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली। भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो। आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी। तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आमचा सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे, व्यवस्थित आहे। भास्कर जाधवांची मनधरणी करण्याबरोबरच ठाकरे गटाकडून राजन साळवींनाही इशारा देण्यात आलाय। मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते, मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले? काय नाराजी होती मतदारसंघात? राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते, आमदार, उपनेते। पक्षानं त्यांना सगळी महत्वाची पदं दिली, सर्व काही दिलं, पण सत्ता जाताच तुम्हाला या ओकाळ्या फुटतात विषाच्या। सगळ्यांना सत्ता असली तर कोणी पळून नसते गेले, निवडणूक हारून सुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असती तर। आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जाताय। महाराष्ट्राची जनता, मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही, लक्षात घ्या। राजन साळवींनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल सुरू करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील 15 पैकी 9 आमदार शिवसेनेचे आहेत। पण या 9 पैकी भास्कर जाधव हा फक्त एकच आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे। 2024च्या निवडणुकीत पराभूत झालेले ठाकरेंचे एक आमदार राजन साळवी शिंदेंकडे गेलेत। सिंधुदुर्गात वैभव नाईक चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेत, त्यामुळे तेही सुटकेचा मार्ग शोधू शकतात।
भास्कर जाधवांच्या रूपानेच कोकणातील शिवसेनेला विधानसभेत प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे सध्या तरी भास्कर जाधवांची नाराजी ठाकरे गटासाठी सोयीची नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.